नवी मुंबईत लाचलुचपत प्रतिबंध विभागाने मोठी कारवाई करत सिडकोच्या माजी सहाय्यक वसाहत अधिकाऱ्याला जेरबंद केलंय। सागर मदनलालजी तापडिया असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडे तब्बल 1,94,00,000 रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली। या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे। तपास कालावधीत तापडियाला सुमारे 1,12,00,000 रुपयांचे उत्पन्न होते, मात्र त्याने स्वतःच्या आणि पत्नीच्या नावावर 1,42,00,000ची मालमत्ता जमा केली, तसेच 1,64,00,000चा खर्च केल्याचंही उघड झालंय। या सर्वांचा हिशोब केल्यानंतर तब्बल 1,94,00,000 रुपयांची अपसंपदा असल्याचं स्पष्ट झालं। ही रक्कम त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या 173% अधिक असल्याचं तपासात समोर आलंय। दरम्यान या प्रकरणात आरोपीची पत्नी मनीषा तापडिया यांचाही समावेश असून काही मालमत्ता त्यांच्या नावावर ठेवण्यात आल्याचा आरोप आहे। भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तापडियाच्या घराची झडती सुरू आहे। पुढील तपास पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके करत आहेत। या कारवाईमुळे नवी मुंबईत एकच खळबळ उडाली असून सरकारी यंत्रणांमधील भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई सुरू असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, नवी मुंबई।